पाकिस्तानमधील शहजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि त्याच्या संपर्कात असल्याच्या संशयातून शुक्रवारी महाराष्ट्रातल्या 150 पेक्षा जास्त आणि विदर्भातल्या 10 तरुणांना एटीएसनं वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी बोलावलं होतं। सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व तरुण शहजाद भट्टी, आबिद जाट, राणा हुनैन तसंच अशरफ बशीर आलम या पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याचा संशय आल्यानंतर एटीएसने या सर्वांना चौकशीसाठी बोलावलं होतं। विदर्भातील 10 तरुणांची तब्बल 18 तास कसून चौकशी केल्यानंतर एटीएसनं त्यांना ताकीद देऊन सोडून दिले, तर त्यांच्या फोनमधील सर्व डेटा सखोल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आलाय। देशभरात दहशतवाद विरोधी पथक आणि इतर केंद्रीय एजन्सीजनं पाकिस्तानमधील गँगस्टर सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क ठेवणाऱ्या भारतीय तरुणांवर करडी नजर ठेवणे सुरू केलं होतं आणि त्याच मालिकेमध्ये विदर्भातले 10 आणि महाराष्ट्रभरातील सुमारे 150 तरुण एटीएसच्या रडारवर आले होते। दरम्यान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। आपल्यासोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर सर आहे। सर, एटीएसनी जी कारवाई केली त्यामध्ये आता माहिती पुढे आली आहे की ज्या तरुणांची चौकशी केल्यानंतर त्यांना तर सोडून दिलं, मात्र त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले। नेमके कशासाठी जप्त करण्यात आले आणि काय स्टेटस आहे कारवाईचं? शहजाद भट्टी नावाचा आतंकवादी जो पाकिस्तानमध्ये बसून भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काही आतंकवादी कारवाया घडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये होता, म्हणून त्यांनी राज्यातल्या काही तरुणांना हाताशी धरलं होतं ते समाज माध्यमाच्या माध्यमातून, आणि काही जणांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पेमेंट देखील ट्रान्सफर केल्याची माहिती त्या ठिकाणी एटीएसला होती। त्याच्यामुळे ज्या तरुणांना ताब्यात घेतलं त्यांचे मोबाईल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आले आहे आणि त्यांचा डेटा त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचं काम चालू आहे की नेमकं किती दिवसापासून हा आतंकवादी ह्या मंडळींच्या संपर्कात होता आणि नेमकं यांचं काय नियोजन होतं हे तपासण्यासाठी पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। ज्या तरुणांची चौकशी करण्यात आली त्यांनी काही मोबाईलचा डेटा डिलीट केला असं काही पुढे आलं होतं? सगळ्याच तरुणांचा याच्यामध्ये जाणून बुजून सहभाग आहे असं देखील नाही। काही जणांचा काही कारण नसताना देखील त्याचा त्या ठिकाणी संपर्क आला, त्याच्यामुळे चौकशीच्या दरम्यान जे गंभीर काम त्या ठिकाणी कोणी काही केलं त्यांच्यावरतीच कारवाई त्या ठिकाणी चालू आहे। परंतु अजूनही एटीएसने प्रत्येकाचा मोबाईल त्या ठिकाणी त्याचा संपर्क झाला होता त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याकरता ते मोबाईल ताब्यात घेतलेले आहे। तर एटीएसनं जवळपास 150 तरुणांची चौकशी राज्यभरात केलेली होती, त्यामध्ये विदर्भातल्या 10 तरुणांचा समावेश होता। सध्या त्यांना ताकीद देऊन सोडून देण्यात आलंय।